खळद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामासंदर्भात पुण्यातील श्रमिक पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेत अनियमिततेचे आरोप ग्रामस्थ दिलीप बाळासाहेब कामथे यांनी केले। गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खळद या संदर्भात शासनाच्या दरबारी जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या माध्यमातून मी लेखी कागदपत्राद्वारे माहिती मागितली असून माहिती अधिकारात यांनी साधारणतः मी 2025 साली यांना माहिती मागितली आहे। 1 ते 1.5 वर्षापासून मला अद्यापपर्यंत माहिती मिळालेली नाही। याच्या सुनावणी झाले पंचायत समिती परत जिल्हा परिषद या ठिकाणाहून यांना माहिती देण्याचा आदेश देऊन सुद्धा हे मला एकही कागदपत्र देत नाही। यामुळे माझा भ्रष्टाचारावरती प्रौढ संशय झालेला असून मी या संदर्भात जिल्हा परिषदला एक पत्र दिले असता एसकेएम नेमण्याचा जिल्हा परिषदेने काम केलेला असता त्यामध्ये एसकेएम नेमून सुद्धा त्याचा सुद्धा मला अहवाल मिळाला नाही। एक सविस्तर गोष्ट म्हणजे माझ्या गावामध्ये साधारणतः 50 ते 60 कंपन्या आहेत स्मॉल स्केल इंडस्ट्रीज। गावामध्ये अद्यापही प्रमुख रोडची दुरावस्था असल्या कारणाने मी ग्रामपंचायतमध्ये काही मागण्या केल्या असता त्यांनी उडवडूची उत्तरं व अद्यापही कुठल्याही परिस्थितीत सुव्यवस्थित रोड नसून त्यामुळे मला हे सर्वस्व सगळीकडे मला पाठपुरावा करण्याचं धाडस आलेलं असून या माध्यमातून मी आपल्याला जिल्हा परिषद जिल्हाधिकारी परत पंचायत समिती या माध्यमातून यांना वेळोवेळी पत्र जाऊन सुद्धा यांनी अद्यापर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही। खऱ्या सविस्तर सांगितलं जर 30 ते 40 लाख रुपये घरपट्टी पोटी ग्रामपंचायतला जर मिळत असेल अद्यापही आता खळदगावचे रस्ते पाहिले तर आताही आज पाऊस पडत आहे। पाऊस पडत असून शेतमालाचे शेतकऱ्यांना नियाण करण्याचं सुद्धा आता सध्याला परिस्थिती बिकट आहे। ग्रामस्थ दिलीप बाळासाहेब कामथे यांनी दावा केला आहे की संरक्षण भिंतीच्या बांधकामामध्ये आवश्यकतेपेक्षा कमी स्टील वापरण्यात आली असून याबाबत त्यांनी गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून विविध शासकीय कार्यालयांकडे वारंवार लेखी तक्रारी केल्या आहेत। मात्र त्यांच्या म्हणण्यानुसार या तक्रारींवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। जर एकच भिंत 2 वेळा 2012-13 ला बी संरक्षण भिंतच होती, 2024-25 ला बी भिंतच होती, याच्यामध्ये काहीतरी गोडमंगल आहे। मी या माध्यमातून मी आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून मी समाजाला मागणी दाखवित आहे की गावचे 4 तढे मिळून सरकारी अधिकारी मिळून हे शासनाचा अथवा जनतेचा पैसा कसा लुटायचा ह्यांच्याकडून शिकून घेणं अतिशय महत्वाचं काम आहे। आणि हे करत असताना मी जर मागत असेल तर मी त्या गावचा नागरिक आहे, मी तो मागू शकतो। हे असं बोलू शकतात की ह्याला काय गरज आहे का की काय कशाला या आडव्या करायची। पण मी जर ह्यांना नाही मागितलं तर आज माझ्या ग्रामपंचायतचं 1 कोटी किंवा 1.5 कोटीचं बजेट आहे। आता सुद्धा रोडची अवस्था चांगली नाही, सुअवस्था चांगली नाही, शाळेची दुरावस्था अशी अद्याप सुद्धा त्या भिंतीला आताही एक क्रॅक गेलेला आहे। मी त्यामध्ये त्यांनी अत्यल्प स्टील वापराचा जिल्हा परिषद पंचायत समितीला अर्ज केलेला आहे। त्या अर्जामध्ये मी छायांकित प्रत जोडलेली आहे। त्याच्यातून मला माहिती मिळालेली आहे की जी छायांकित माझी प्रत आणि त्यांची प्रत ते सेम आहे। त्यामुळे मी अधिकाऱ्यांना हे म्हणतोय की कारवाई करा। कारवाई अद्यापही होत नाही, कारवाई होणे अपेक्षित आहे। जरी ह्यांच्याकडून नाही झाली तरी मी कोर्टाच्या माध्यमातून मी कारवाई करण्यास भाग पाडणार म्हणजे पाडणारच। लोक पुढे येत नाही कारण का तर प्रत्येकाला रोजीरोटीचा प्रश्न आहे। रोज जर आपल्याला भाकरी बांधून जर जायचं म्हणलं एका ठिकाणावनी तर कुणी पुढे यायला आता सध्याला काळाला कुणी पुढे यायला मागत नाही। पण
या जर कुठलीही गोष्ट आताही आपण जर आला तुम्ही तर आताही दुरावस्था तशीच आहे. मी आपला छायाचित्र प्रतही दाखवू शकतो. आता वास्तवातही आपल्याला तसंच दिसले जाईल, याच्यात मात्र कुठली शंका नाही. असं जर असेल तर त्यांनी माझ्यावरती कारवाई करेल, त्या कारवाईला मी पात्र ठरलो तर त्यांनी करावं. कामथे यांनी पुढे असा आरोप केला आहे की माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागविलेली माहितीही त्यांना पूर्णपणे उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणा आणि ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत त्यांनी शंका व्यक्त केली असून या प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच चौकशीत अनियमितता किंवा आर्थिक गैरव्यवहार सिद्ध झाल्यास संबंधित जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करून शासनाचे झालेले संभाव्य आर्थिक नुकसान वसूल करावे, अशीही त्यांची मागणी आहे.